पुढच्या बातमीकडे। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत असावं, उद्धव ठाकरे सभागृहात असतील तर मविया आमदारांना बळ मिळेल अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। तर राऊतांच्या मागणीवर मवियानं सावध पवित्रा घेतलाय। मविया म्हणून एकत्रित निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया सतेज पाटलांनी आणि शशिकांत शिंदेंनीही दिली आहे। तर विधान परिषदेतल्या उमेदवारी संदर्भात संजय राऊत यांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत असावं असं संजय राऊतांनी म्हटलंय। मात्र राज्यसभेप्रमाणे आता या उमेदवारीवरूनही महाविकास आघाडीमध्ये मतभेद असतील का की एकमत असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। आमचे 20 आमदार आहेत, लक्षात घ्या। महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष 20 आमदारांचा आहे आमचा, आणि आमचे 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभा आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेली, कारण शेवटी आम्हाला एकत्र काम करायचं आहे। त्याच्यामुळे आता 20 आमदारांचा जो पक्ष आहे आणि इतर पक्ष, प्रमुख पक्ष, इतर पक्ष, आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल। उद्धव ठाकरेंची स्वतःची इच्छा काय आहे ते आता सांगतील ना स्वतः। त्यांची इच्छा जी आहे ती माझ्याकडून व्यक्त होणं बरोबर नाही, पण आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल। त्याच्यामुळे राज्यसभा झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीचा विचार ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातो आणि आताच दावा सांगितला जातो उद्धव ठाकरेंच्या मनात इच्छा असेल तर उद्धव ठाकरे उमेदवार नाही। मला वाटतं त्याच्यावर राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि योग्य निर्णय आपल्याला निश्चितपणे दिसेल। दुसरा, कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी 100% करू असं सरकारनं सांगितलं होतं, परंतु आता निकष आणि अटी ह्या काय येतात त्याच्यावर बरंचसं अवलंबून असणार आहे। राज्यसभेला खरं म्हटलं तर महाविकास आघाडी म्हणून आमची संख्या कमी असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षांनी आदरणीय पवारसाहेबांच्या ज्येष्ठतेचा विचार करून, त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो। आणि महाविकास आघाडी म्हणूनच पुढं भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत, विधान परिषदेची आता निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ। यासोबतच बुलेटिनमध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेक। पाहत राहा एबीपी माझा।